माझं असं म्हणणं आहे की मनसेच्या माध्यमातून जे काही हे राजकारण चाललंय, महाराष्ट्रामध्ये अर्थातच मराठीचा अपमान होऊ नये. महाराष्ट्रामध्ये कोणी मराठीचा अपमान करत असेल तर तो सहन होणार नाही, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. परंतु अशा पद्धतीने मारहाण करणे आणि कायदा आपण हातामध्ये घेणे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा, तक्रार फक्त दाखल करा. ज्यांनी मराठीचा अपमान केला असेल त्याला ती अद्दल घडवली जाईल, त्याला त्याच्यावरती शिक्षा आम्ही केली जाईल. परंतु अशी मारहाण करणे चुकीचं आहे. नाही, अत्यंत चुकीचं आहे. कधी कधी नागरिक ज्या पद्धतीने रिॲक्ट करतात, पोलिसांना अशा रोषाला त्यावेळेला सामोरं जावं लागतं. परंतु काही लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की ते त्यांची ड्युटी करत आहेत. ड्युटी करत असताना कोणी चुकत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हेल्पलाईन दिलेलं आहे, त्याच्याकरता आपल्याला मुभा आहे, आपण कंप्लेंट करा, त्यांच्याकडे ॲक्शन घेतली जाईल. परंतु पोलीस म्हणजे वर्दी घातलेल्या व्यक्तीवरती अशा पद्धतीने मारहाण करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि मला वाटतं त्याच्यावरती आम्ही जे काही ॲक्शन घ्यायची ती घेऊ. नाही, बघा कसं आहे, मी मारल्यासारखं करतो, तू दुखण्यासारखं कर, असा प्रकार आहे. म्हणजे कोणी कुठलेही पुरावे काही देत नाही आहेत, फक्त हवेत चर्चा चालू आहेत. जर का ज्यांनी हा मुद्दा उचललेला आहे त्यांनी याचे पुरावे द्यावेत ना. पुरावे जर का समोर आले तर नक्की त्याच्यावरती ॲक्शन पण घेतली जाईल. पण कुठलेच पुरावे नाहीत, फक्त चर्चा चालू आहे. चर्चेवरनं सरकारला जे बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे तो अत्यंत चुकीचा आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.